तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकल प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला तिथला मंत्री असेल काय किंवा विरोधी पक्ष नेता असेल काय, तो म्हणतो की माझ्या जिल्ह्यात हे आहे हे नाही. तिथे सगळे एक आहे. नगर जिल्ह्यामध्ये आता पक्षाचं नाव आहे, नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसवाले असतील तेच म्हणतील, राष्ट्रवादी तेच म्हणतील, बीजेपी तेच म्हणेल, शिवसेना पण तेच म्हणेल का कोणी असं की नाही 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 काय नगर पुढे जा. मी नगरचं नाशिकचं तेच आहे, तुमचं तेच आहे, सगळ्यांचं तेच आहे. प्रत्येकाला आपला मतदारसंघ सांभाळायचा, प्रत्येकाला आपलं ऊसाचं क्षेत्र जे आहे सांभाळायचं. हे ऊस 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 काय, मी तर अनेक वर्षापासून सांगतो की ऊसाचा नवीन कारखाना अजिबात आता देता कामा नाही, अजिबात देता नवीन. पण आमदार नवीन आला की ताबडतोब त्याला नवीन ऊसाचा कारखाना या कारखाना, मग तो कारखाना चालेल ना तर नाही चालेल. किती आजारी काय, किती देतात औषधं देतात, किती पैसे देतात, किती सरकारचं पैसे जातं, पण कारखाना काय बरं किती कारखाने गेले तुम्हाला जास्त माहिती. कारण आजारी कारखाने जे आहेत अनेक कारखाने हे घेतात, बघतच असतात एखादा आजारी कारखाना होतो. पण बरं आहे आजारी कारखाना दुरुस्त करायचे डॉक्टर तरी आहेत ते, पण किती आहे आणि सगळं उघड्या डोळ्याने आपण सगळं पाहतो. आणि आपण सगळं सांगता ना की तेवढ्या पाण्यामध्ये उसाचं जेवढं उत्पन्न येते 7 पट जास्त उत्पन्न जे आहे शेतीचं अधिक होऊ शकते तेवढ्या पाण्यामध्ये. म्हणजे 6 पट उत्पन्न जे आहे आपण कमी घेतो. आणि आज सुद्धा ही भांडणं जी आहेत, आमचं म्हणणं असं प्यायचा पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडूया आपण. पण तरी सुद्धा काही लोकांना आपापल्या कारखान्यात पडलेलं आहे, आपल्या ऊसाच्या क्षेत्रात पडलेलं आहे. आजच्या परिस्थिती जी आहे अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. या देशामध्ये सुद्धा आज मला पेरियार, कृष्णा, कावेरी असे तंटे आहेतच. ऑस्ट्रेलियामध्ये तर या प्रश्नावर जॉन हॉवर्ड यांचं सरकार कोसळलं आणि जगातील सर्वात जास्त लांब जी नदी आहे नाईल नदी, ह्या तिच्या पाण्यावरून सुद्धा इजिप्तमध्ये आज सुद्धा धुसफूस सुरू आहे. पाण्याच्या तंट्यामुळे 50 वर्षामध्ये 40 ठिकाणी हिंसक घटना घडल्या, प्रचंड हिंसक. आणि ही तीव्रता जी आहे भांडणाची कमी करण्यासाठी जगभरात आतापर्यंत पाण्याशी संबंधित 200 तह वॉटर ट्रीटीज आतापर्यंत झाल्या. आणि अशा प्रकारचे तह आणि सामंजस्य करार करण्यासाठी अजूनही हे या वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. परंतु आता पाणी केवळ जगण्याचं साधन राहिलेलं नाही आहे, ते आता विकास, प्रतिष्ठा आणि सामर्थ्य या पलीकडे जात राजकारणाचा सुद्धा केंद्रबिंदू व्हायला लागला. त्याच्या पाणी प्यायच्या पुरता आता कोणी विचार करत नाही, वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार आज आपण सुरू केलेला आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना हे खरंच आहे की ज्यांना आता ऊसाचे असते त्या प्रत्येक कारखान्याने सुद्धा असं रिझॉल्युशन केला पाहिजे की ज्या शेतकऱ्याच्या ऊसामध्ये ठिबक असेल तोच ऊस घेतला पाहिजे. काही करा, ठिबक करा. होय, शासनाने सुद्धा जे आहे त्याला जास्तीत जास्त अनुदान दिलं पाहिजे. पण आपल्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा गडबडी व्हायला लागली, त्याचा सुद्धा खर्च वाढायला लागला. तर ठिबक म्हणजे इम्पोर्ट केलेलं जे आहे मटेरियल ते स्वस्त पडायला लागलं म्हणतात, आणि आमच्या देशात म्हणजे महाग पडायला लागला. तर त्याच्यात काय ते सुद्धा बघा. असं काही नाही की सरकारला करायचं आहे. तुम्ही जरी असता आमच्या ठिकाणी तरी तुम्ही हेच केलं असतं. आपण करतो, चांगल्या योजना करतो आणि तिने खाली गेल्यानंतर जे त्याला फाटे फुटत असतात. काहीतरी परिस्थितीचं गांभीर्य कोणाला समजायला तयार नाही, कोणी समजून घ्यायला तयार. आता आपण शेकडो कोटी आपण खर्च केले, छावण्यांवर खर्च केले, जनावरांना दिले. आता सुद्धा आपण देणार नाही, पैशाचा प्रश्न येणार नाही. ही काळजी जी आहे सरकार निश्चितपणे घेणार कुठल्याही परिस्थितीमध्ये. बाकी सगळ्या योजनांना कट लावू, परंतु माणसं आणि पाणी यांना जगवण्यासाठी जास्तीत जास्त संपूर्ण पैसा जरी खर्च झाला, संपूर्ण तिजोरी रिकामी झाली तरी सरकार मागे हटणार नाही, हे तुम्हाला इथे सांगू इच्छितो. बाकी सगळ्या योजना आणि सगळे जे आहेत पाठीमागे ठेवून. पण हे सगळ्यात महत्वाचं काम. पण हे सगळं जरी असलं
तरी हे काम जे आहे स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर त्या पैशाचा विनियोग हा योग्य रीतीनं बरोबर झाला पाहिजे. आणि त्यातून नवीन चारा घोटाळा, पाणी घोटाळा, जनावर घोटाळा, ठिबक घोटाळा असे नवीन घोटाळे येता कामा नये. आता घोटाळ्याचा झाली हल्ली दिवस आहेत. हे असं काय होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. पाणी वाढेल कसं याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. माझ्या मते हे पाण्याच्या या गंभीर समस्या सोडवण्यासाठी 3-4 आघाड्यावर आपण काम करायला हरकत नाही. आता तुम्ही याच्यामध्ये तज्ज्ञ मंडळी आहेत, मी याच्यात जास्त सांगून ठीक नाही. पण पहिली आघाडी म्हणजे ह्या नदी असेल, तलाव असेल, विहिरी इथले जलसाठे जे आहेत हे विषाक्त होऊ नये, पाणी जे आहे खराब होऊ नये, तिथलं पाणी विषारी होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल. पण त्याची आपण काहीही काळजी घेत नाही. आपण सांगतो की पाण्याचं जे आहे शुद्धीकरण करून ते पाणी वापरलं पाहिजे. मला सांगा किती शहरं ते करतात. आमच्या नाशिक शहरामध्ये गोदावरीला आलेलं पाणी पूर्वी भक्तिभावाने त्या रामकुंडामध्ये आपण सगळे आंघोळ करायचो, तीर्थ म्हणून ते पाणी प्यायचो. आता मोठे मोठे लीडर जातात, करतील का आंघोळ त्याच्यामध्ये? पितील का ते तीर्थ म्हणून पाणी? बाळासाहेब ठाकरेंचे जे अस्थि तिथे अस्थि विसर्जन करायचं होतं, मला फोन आला. मी त्या दिवशी म्हटलं काही करा आणि गपचूप पाणी जास्त सोडून दिलं का ते साफ पाणी, खराब पाणी जाऊ ते चांगलं पाणी. शहरातले लोक आणि शहरातले राजकारणी सुद्धा स्वतःपुरताच विचार करायला लागलेले आहे. हा विचार करणार नाही की हे नदीचं पाणी स्वच्छ करणं माझी जबाबदारी आहे. तिथे राहणारे लोक असतील सगळे म्हणजे नद्या सुद्धा गटार झालेली आहे. आपल्याला मिळालं चांगलं पाणी, संपलं, बाकीचं जाऊ द्या कसं काय. विचार करायला कोण तयार नाही. हे पाणी परत शुद्धीकरण त्यात झालं पाहिजे, परत वापरलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपण आखणी केली, प्रोजेक्ट तयार केले. परंतु ते STP वगैरे जे आहेत ना तिथं सुद्धा गडबड, तिथे सुद्धा लोक जे आहेत विचारा, चौकशी करा अनेक ठिकाणी.